आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचा आणि विशेषतः मोबाईल स्क्रीनचा एक अविभाज्य भाग बनला आहे. व्हर्च्युअल नाती. हो, व्हर्च्युअल नाती म्हणजे अशी नाती जी सुरू होतात एका फ्रेंड रिक्वेस्टने किंवा एका हाय मेसेजने. बरोबर. पण मग प्रश्न असा पडतो की ही डिजिटल नाती नेमकी किती काळ टिकतात? आणि काही नाती का इतके फुलतात की ती प्रत्यक्ष आयुष्यात येतात आणि काही अचानक का गायब होतात? हो. नेमक्या याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या द डिजिटल हार्ट लॉन्जेव्हिटी ऑफ व्हर्च्युअल रिलेशनशिप्स या लेखनातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आज खोलात जाऊन आढावा घेणार आहोत. आणि हा विषय महत्वाचा आहे कारण तंत्रज्ञानाने नात्यांची व्याख्याच बदलून टाकली आहे. बरोबर. म्हणजे प्रत्यक्ष भेटीशिवाय सुरू होणारी ही नाती एका वेगळ्याच पायावर उभी असतात. आजच्या चर्चेत आपण हा पाया कितपत मजबूत असतो आणि त्याला तडे जातात तरी कुठून हे समजून घेणार आहोत. अगदी. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. लेखात म्हटल्याप्रमाणे ही नाती सुरुवातीला इतकी आकर्षक का वाटतात? याचं कारण म्हणजे जेव्हा आपण कोणाला ऑनलाईन भेटतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची एक निवडक अगदी परफेक्ट वाढणारी आवृत्ती दिसते. म्हणजे आपण त्यांचे सर्वोत्तम फोटो पाहतो, त्यांच्या विचारपूर्वक लिहिलेल्या पोस्ट वाचतो. हो. त्यांच्या आयुष्यातले ताणतणाव, त्यांच्या सवयी, त्यांच्यातील दोष हे सगळं त्या स्क्रीनच्या मागे लपलेलं असतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारे आपण एका आदर्श प्रतिमेशी बोलत असतो, खऱ्या व्यक्तीशी नाही. अगदी बरोबर. आणि यामुळे होतं काय की आपल्या अपेक्षा खूप वाढतात. आपल्याला वाटतं की ही व्यक्ती परिपूर्ण आहे. हो. पण लेखातला एक मुद्दा वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं. त्यात म्हटलंय की संवादाची ही मर्यादित साधनं म्हणजे फक्त शब्द आणि इमोजी हे सुरुवातीला फायद्याचं ठरतं. हो. सुरुवातीला जेव्हा फक्त ओळख होत असते तेव्हा देहबोली किंवा चेहऱ्यावरच्या हावभावांचा गोंधळ नसतो. अच्छा. जे लिहिलंय किंवा बोललंय तेवढाच सरळ अर्थ घेतला जातो. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असं म्हणायची वेळ कमी येते. नात्याची सुरुवात सोपी होते. अच्छा, म्हणजे सुरुवातीचा तो अवघडलेपणा टाळला जातो. सगळं अगदी सरळ सोपं वाटतं. हो. पण मग अडचण कुठे सुरू होते? कारण हीच गोष्ट पुढे जाऊन नात्यासाठी कसोटीची ठरते असंही लेखात म्हटलंय. बरोबर. कारण काही काळानंतर जेव्हा नातं थोडं खोल होऊ लागतं तेव्हा भावनांच्या गुंतागुंतीच्या छटा समजून घेण्यासाठी केवळ शब्द अपुरे पडतात. हो, हे खरंय. आवाजाचा सूर, बोलताना डोळ्यात दिसणारा प्रामाणिकपणा, एक आश्वासक स्पर्श ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी यात नसतात. आणि मग समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा खरा अर्थ लावणं कठीण होऊन बसतं. अगदी. ती व्यक्ती खरंच आनंदी आहे की फक्त तसं दाखवत आहे हे कळायला मार्ग नसतो. आणि इथेच नात्याला पहिला तडा जायला सुरुवात होते. आणि मग तो टप्पा येतो जिथे गैरसमज सुरू होतात. हो. लेखात काही ठोस उदाहरणं दिली आहेत जी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असतील. जसं की मेसेजला मुद्दाम उशिरा उत्तर मिळणं किंवा मेसेज वाचूनही उत्तर न देणे. ज्याला आपण सीन करून सोडून देणं म्हणतो. माझ्या एका मित्रासोबत असंच झालं होतं. त्याने त्याच्या मैत्रिणीला 3 दिवस वाट पाहून शेवटी मेसेज केला, तू ठीक आहेस ना, की तुझ्या मोबाईलमधला रिप्लाय बटनच तुटलंय. हो. आणि ही गमतीची गोष्ट वाटली तरी यामागे एक गंभीर मानसिक प्रक्रिया आहे. अच्छा. प्रत्यक्ष संवादाचा अभाव असल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातील ज्या रिकाम्या जागा असतात त्या आपण स्वतःच्या विचारांनी, आपल्या भीती आणि असुरक्षिततेने भरू लागतो. हो. मानसशास्त्रात याला नकारात्मकतेचा पगडा किंवा निगेटिव्हिटी बायस म्हणतात. नकारात्मकतेचा पगडा हे जरा समजून सांगाल का? नक्कीच. आपला मेंदू नैसर्गिकरित्याच अस्पष्ट किंवा अपुऱ्या माहितीचा अर्थ नकारात्मक लावण्याकडे झुकलेला असतो. हा एक प्रकारे आपला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे उदाहरणार्थ, जर समोरच्याने मेसेजला लगेच उत्तर दिलं नाही तर आपला मेंदू असा विचार करत नाही की ती व्यक्ती कदाचित कामात असेल किंवा गाडी चालवत असेल. नाही, पहिला विचार येतो, ती व्यक्ती मला टाळत आहे का? बरोबर. किंवा तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय का? डिजिटल जगात ही अस्पष्टता खूप जास्त असते, त्यामुळे गैरसमज होणं स्वाभाविक आहे. वाव. म्हणजे हा आपल्या मेंदूचाच खेळ आहे. हे एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतं की डिजिटल शांततेचा अर्थ आपण कसा लावतो. आणि लेखातील माहितीनुसार बहुतेकदा उत्तर हो, आपण नकारात्मकच लावतो. आणि हेच या नात्यांसाठी सर्वात धोकादायक ठरतं. अगदी. कारण प्रत्यक्ष नात्यात आपण समोरच्याला विचारू शकतो,
काय झालं, तू शांत का आहेस? पण व्हर्च्युअल नात्यात ही विचारपूस सुद्धा कधीकधी आरोपासारखी किंवा संशयास्पद वाटू शकते. आणि मग संवाद अजूनच कमी होतो आणि नातं एका चक्रव्यूहात अडकतं. बरोबर. हे सगळे गैरसमज आणि असुरक्षितता ऐकून तर वाटते की ही नाती टिकणंच अशक्य आहे. नाही, तसं नाही. यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? लेखात उपायांबद्दल काही म्हटलंय का? हो, आणि इथेच लेखाचा गाभा आहे. लेखानुसार व्हर्च्युअल नाती टिकवून ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे विश्वास. विश्वास. हो, पण हा विश्वास आपण समजतो तेवढा सोपा नाही. म्हणजे ती व्यक्ती खोटं बोलणार नाही एवढ्यापुरता हा विश्वास मर्यादित नाही, बरोबर? अजिबात नाही. या विश्वासाचे 3 महत्त्वाचे पैलू आहेत: पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सातत्य. ओके. हे तिन्ही शब्द थोडे सारखे वाटले तरी त्यात महत्त्वाचे फरक आहेत. अच्छा, यातला नेमका फरक काय आहे? बरं, पारदर्शकता म्हणजे आपल्या मर्यादा आणि आपली परिस्थिती स्पष्टपणे आणि वेळेआधी सांगणं. उदाहरणार्थ, मी आज कामात खूप व्यस्त असेन, त्यामुळे कदाचित बोलता येणार नाही, हे आधीच सांगणं म्हणजे पारदर्शकता. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण होत नाहीत. ती व्यक्ती वाट पाहत बसत नाही. अगदी. आणि प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा म्हणजे जेव्हा आपल्याकडून काही चूक होते तेव्हा ती मान्य करणं. समजा तुम्ही कामात व्यस्त नव्हता, पण मित्रांसोबत होता आणि मेसेज करायला विसरलात. तर दुसऱ्या दिवशी असं सांगणं की अरे माफ कर, काल रात्री मी मित्रांसोबत बाहेर होतो आणि खूप थकलो होतो, त्यामुळे तुझ्या मेसेजला उत्तर देऊ शकलो नाही. यात चूक कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आहे. हो, यामुळे नात्यात एक सुरक्षितता येते की समोरची व्यक्ती चुका लपवत नाही. बरोबर. हा खूप महत्वाचा फरक आहे. आणि तिसरा मुद्दा होता सातत्य. हो, सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. डिजिटल विश्वास अशा छोट्या छोट्या सवयींवर आणि सातत्यावर अवलंबून असतो. म्हणजे कसं? जेव्हा समोरची व्यक्ती रोज ठराविक वेळी गुड मॉर्निंग म्हणते, तेव्हा त्या छोट्या कृतीतून एक प्रकारची सवय आणि अवलंबित्व तयार होतं. ही सवय मोडली की असुरक्षितता येते. अच्छा. त्यामुळे आपल्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचं सातत्य असणं हा विश्वासाचा तिसरा खांब आहे. म्हणजे विश्वास हा केवळ शब्दांवर नाही तर कृती आणि सवयींवर अवलंबून आहे. हो. आणि एकमेकांच्या डिजिटल प्रतिमेच्या पलीकडे जाऊन त्यांच्या खऱ्या आयुष्याला आणि त्यातील मर्यादांना समजून घेणं महत्वाचं आहे. अगदी. म्हणजे समोरची व्यक्ती 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असू शकत नाही हे स्वीकारणं. जेव्हा हा समजूतदारपणा येतो तेव्हाच नात्याला स्थैर्य मिळतं. अन्यथा ते फक्त एका डिजिटल प्रोफाईलवर प्रेम करण्यासारखं आहे, खऱ्या व्यक्तीवर नाही. बरोबर. ठीक आहे, म्हणजे विश्वास आणि समजूतदारपणा हे या नात्याचं इंधन आहे. पण या गाडीला रस्त्यावर आणण्यासाठी, म्हणजे या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी काय महत्वाचं आहे? हो. मला वाटतं आपण आता त्या टप्प्याबद्दल बोलू शकतो ज्यावर या नात्याचं भविष्य अवलंबून असतं. आणि तो टप्पा आहे प्रत्यक्ष भेट. प्रत्यक्ष भेट. हो, कारण आत्तापर्यंत आपण ज्या सगळ्या मर्यादांबद्दल बोललो त्या सगळ्यावरचा एक प्रभावी उपाय म्हणजे प्रत्यक्ष भेट. लेखानुसार जी व्हर्च्युअल नाती प्रत्यक्ष भेटीच्या दिशेने वाटचाल करतात ती अधिक मजबूत होण्याची शक्यता असते. हो ना, कारण प्रत्यक्ष भेटल्यावर त्या आदर्श प्रतिमेच्या जागी एक खरी रक्तामांसाची व्यक्ती समोर येते. तिचे हावभाव, तिची देहबोली, तिची बोलण्याची पद्धत हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि यामुळे काय होतं तर विश्वास वाढतो. ऑनलाईन बोलणारी व्यक्ती आणि प्रत्यक्षात भेटलेली व्यक्ती एकच आहे ही खात्री पडते. आणि ज्या अपेक्षा आपण मनात तयार केलेल्या असतात त्या वास्तवाशी जुळतात. बरोबर. काही अपेक्षा खऱ्या ठरतात, काही खोट्या, पण नात्याला एक वास्तवाचा ठोस आधार मिळतो. एक मिनिट, पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा. मग लॉंग डिस्टन्स नाती कित्येक वर्ष कशी टिकतात ज्यात भेटणं खूप कमी वेळा होतं किंवा कधीकधी शक्यच नसतं? म्हणजे प्रत्यक्ष भेट हाच एकमेव निकष असू शकतो का नात्याचा यशाचा? खूप चांगला प्रश्न आहे. नाही, प्रत्यक्ष भेट हा एकमेव निकष नाही. अच्छा. पण लेखाच्या मते तो नात्याला सत्यापित करणारा किंवा व्हॅलिडेट करणारा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जी नाती खूप कमी भेटींवर टिकतात त्यात आपण आधी चर्चा केलेले घटक म्हणजे अतूट विश्वास, कमालीची पारदर्शकता आणि सातत्य हे खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणजे ते अपवाद आहेत. एक प्रकारे हो, पण बहुतांश नात्यांसाठी प्रत्यक्ष भेट ही त्या डिजिटल बुडबुड्यातून बाहेर पडून वास्तवात येण्यासारखी असते. म्हणजे एक प्रकारचा रियालिटी चेक. अगदी. प्रत्यक्ष भेट नात्यातील त्या सर्व उणीवा भरून काढते ज्या डिजिटल संवादात राहून जातात. गैरसमज दूर होतात. हो, कारण आपण थेट बोलू शकतो. भावना जास्त चांगल्या प्रकारे समजतात कारण त्या चेहऱ्यावर दिसतात.
आणि याउलट जी नाती कायम स्क्रीनपुरतीच मर्यादित राहतात ती बहुतेक वेळा काळाच्या ओघात फिकी पडतात, कारण त्यांना वास्तवाचा आधार मिळत नाही, बोलण्याचे विषय संपतात आणि मग हळूहळू संवाद कमी होऊन नातं संपून जातं. तर आजच्या या चर्चेतून खरंच खूप काही शिकायला मिळालं. आपण सुरुवात केली की व्हर्च्युअल नाती एका सुंदर, आकर्षक आणि आदर्श प्रतिमेने सुरू होतात. पण लवकरच डिजिटल संवादाच्या मर्यादांमुळे आणि आपल्या मेंदूच्या नकारात्मकतेच्या पगड्यामुळे त्यांची कसोटी लागते. आणि मग गैरसमज आणि असुरक्षितता वाढू लागते. हो, आणि ही नाती टिकवण्यासाठी विश्वास, प्रामाणिकपणा, सातत्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या वास्तवाची जाण असणं गरजेचं आहे. आणि शेवटी शक्य असल्यास या नात्यांना प्रत्यक्ष भेटीतून एक नवीन आणि मजबूत आधार मिळतो, जो त्यांना दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत करतो. बरोबर. खरंच लेखाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. ही नाती किती काळ टिकतील हे तंत्रज्ञानावर नाही, तर माणसांच्या भावनिक प्रगल्भतेवर अवलंबून आहे. अगदी समजूतदारपणा, संयम आणि परस्पर सन्मान असेल तर अंतर असूनही नातं टिकू शकतं. अन्यथा ते केवळ एक क्षणिक आकर्षण ठरतं. आणि क्षणिक भावनांवर उभी असलेली व्हर्च्युअल नाती फार काळ टिक धरत नाहीत. नाही धरत. ही चर्चा खूपच छान झाली. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. नक्कीच. आजच्या चर्चेत आपण व्हर्च्युअल नात्याचं प्रत्यक्ष नात्यात रूपांतर होण्याबद्दल बोललो. पण त्या नात्यांचं काय जी कधीच प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत? जसं की एखाद्या दुसऱ्या देशात राहणाऱ्या, कधीही भेटू न शकणाऱ्या मित्राशी असलेलं नातं, किंवा एखाद्या अनामिक ऑनलाईन कलाकाराशी किंवा लेखकाशी असलेलं नातं. ज्याची ओळख आपल्याला फक्त त्याच्या कामामुळे आहे. हो, किंवा अगदी भविष्याचा विचार केला तर एखाद्या AI साथीदाराशी असलेलं नातं. बरोबर. अशा नात्यांसाठी टिकणं किंवा दीर्घायुष्य याचा नेमका अर्थ काय असेल? त्यांचा मोजमाप आपण प्रत्यक्ष नात्यांच्या मापदंडांनी करू शकतो का, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.